आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून वाशिममधील 160 रुग्णांना 1,38,00,000 रुपयांची वैद्यकीय मदत। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष समन्वयकांची माहिती। राज ठाकरेंचा 21 ते 26 ऑगस्टपर्यंत विदर्भ दौरा। नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यांचा दौरा करणार। महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे उद्या परभणीच्या दौऱ्यावर। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला मेळाव्याचं आयोजन। सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाणांकडून 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान जनता दरबाराचं आयोजन। लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या जातील। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि बावनकुळेंचा उद्या अकोला दौरा। भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक होणार। मनोज जरांगींची 12 ऑगस्टला अहमदनगरमध्ये शांतता रॅली। शहरासह उपनगरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी। रॅलीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शाळांना सुट्टी। पुण्याच्या भोरमध्ये खासदार सुप्रिया सुळेंकडून एसटी बस स्थानकांची पाहणी। विद्यार्थी आणि नागरिकांशी संवाद साधत बस आगारातील समस्या जाणून घेतल्या। नांदेडमध्ये मातंग समाजाच्या वतीनं मंत्री शंभूराज देसाईंचा जाहीर सत्कार। मराठीची मागणी पूर्ण केल्याबद्दल राज्य शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले।